हे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू बायो लिफलेट. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण MHSET 2025चा जो पार्ट 1चा पेपर होता 1 to 25 क्वेश्चन पर्यंत आपण सॉल्व्ह केलेला. तर या व्हिडिओमध्ये आपण 26च्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. सो 26 क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग कन्क्ल्युजन इज ऑर आर व्हॅलिड बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिवन बिलो. तर या क्वेश्चनमध्ये त्यांनी दोन स्टेटमेंट आणि दोन कन्क्ल्युजन दिलेले आहेत. सो स्टेटमेंट 1 मध्ये काय आहे? ऑल टॅक्स पेयर्स आर ऑनेस्ट. And second statement, all students are honest. Conclusion 1 मध्ये काय दिले? Some taxpayers are not honest. आता त्यांनी फर्स्ट स्टेटमेंट मध्ये काय दिले? All taxpayers are honest. बट कन्क्ल्युजन काय आहे? Some taxpayers are not honest. सो हे रॉंग आहे, कारण त्यांनी ऑलरेडी सांगितले की all taxpayers are honest. सेकंड बघा, ऑल स्टुडंट्स आर ऑनेस्ट. आणि कन्क्ल्युजन सेकंड मध्ये काय दिलं त्यांनी? सम स्टुडंट्स आर टॅक्स पेयर्स. सो नाही, स्टुडंट्स वेगळे आहेत आणि टॅक्स पेयर्स वेगळे आहेत. So neither 1 and 2 is the correct. Okay. So 26 चा D जो आहे तो correct answer. Okay. So next question. In the ranking of competitive examination, Vishal was above Vijay. Vishal was above Vijay. So असं हे नोट डाऊन करत जायचं. विशाल काय होता? It was above Vijay. विशाल was above Vijay but below Shyam. म्हणजे श्याम इथं वरती असणार, राईट? मोहन was above Shyam. मोहन, श्याम, विशाल, विजय. मोहन was above Shyam. Mohan was above Shyam but below Rohan. जे रोहन त्याच्या वरती. विजय was between Vishal and Ashok. विजय was between Vishal and Ashok. म्हणजे अशोक सगळ्यात खाली असणार. Who is third from the top? सो आपण काय केलं, जसं जसं त्यांनी माहिती दिलेली आहे तसं तसं आपण लिहून घेतलं. सो फर्स्ट त्यांनी काय म्हटलं की in the ranking of competitive examination, Vishal was above Vijay. So Vishal is above Vijay, right? But below Shyam. Okay. So Mohan was above Shyam, correct. But below Rohan, बरोबर आहे. Vijay was between Vishal and Ashok. ठीक आहे. So is third from the top. So Shyam. श्याम काय आहे? थर्ड आहे फ्रॉम दी टॉप. सो 26 चा डी आहे तो करेक्ट आन्सर आहे. Okay, so next question. In a code language of Mumbai is coded as LVLCZJ, then below Sangli will be coded in the same language. आता बघा यांनी इथे ट्रिक दिले. जर का तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केला तर एम च्या आधी काय येतं? एल येतं ना, LM, राईट? यू च्या नंतर काय येतं? व्ही येतं. एम च्या आधी काय येतं? एल येतं. बी नंतर काय येतं? सी येतं. ए च्या आधी झेड असणार आहे आणि जे, सो इकडे बघा एल नंतर एम येतं, यू व्ही, देन अगेन LM, बी सी, राईट? त्यानंतर झेड नंतर ए आणि आय जी, राईट? सो पुढचे मागचे काय आहेत? त्यांचे अल्फाबेट्स आहेत. सो एसच्या आधी काय येतं? आर येतं, राईट? आर एस. ए नंतर काय येतं? बी येतं, करेक्ट? एनच्या आधी काय येतं? एम येतं, सो MN, करेक्ट? जी च्या आधी सी, RI, BI, MI. जी च्या नंतर H येतं, LKIG. सो दिस इज दी करेक्ट आन्सर. म्हणजे त्यांनी काय केलं, एक शब्द आधीचा घेतलाय, म्हणजे एसच्या आधी काय येतंय आणि ए नंतर काय येतंय, असं एक आधीचा शब्द एक नंतरचा शब्द, असं त्यांनी कोड केलेला आहे. सो सी विल बी दी करेक्ट आन्सर. ठीक.
So next question. Ragini facing east walks 10 meter. आता आपण इथं असं लिहूयात, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे, हे नॉर्थ आहे आणि हे काय आहे, साऊथ आहे. सो रागिनी फेसिंग ईस्ट वॉक्स 10 मीटर. सो सपोज इकडून ते असं काय केलं, 10 मीटर त्यांनी मूव्ह केलं टुवर्ड्स ईस्ट. ओके. Then she turns left and walks 12 meter. So ती लेफ्टला जाते किती, 12 मीटर. हे किती होतं, 10 होतं. ओके. Then she turns to her right. Then she turns to her right in 45 degree and walks 15 meter. आता इकडून तिनं लेफ्ट टर्न घेतली, लेफ्ट गेल्यानंतर 12 मीटर ती गेली. Then she turns to her right in 45 degree and walks 15 meter. आता तिचा राईट तर हाच असणार ना. She walks 15 meter. Okay. Then how much distance she was walked from the starting point and in which direction is she facing now? तो बघा टोटल डिस्टन्स किती झाला, 10, 12 आणि 15 किती झाले, 37 झाले. सो 37 चे 2 ऑप्शन आहेत, राईट. आणि ही जी डिरेक्शन आहे ती कोणती आहे, कशाच्या मध्ये येते, ते ईस्ट आणि नॉर्थच्या मध्ये येते, राईट. सो ही डिरेक्शन कोणती झाली, नॉर्थ ईस्ट झाली. सो 29 चा फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. ओके. सो विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह विल कम्प्लीट द न्यूमेरिकल सिरीज गिवन बिलो. आता हा ऍक्च्युअली जो क्वेश्चन आहे तो कॅन्सल आउट झालेला होता आन्सर की मधून, कोणताही आन्सरचा करेक्ट नाहीये. Next question. Question number 31 and 32 are based on the following information. तो त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली आहे, आउट ऑफ 20 villages in a certain state, salesman A visited 14 villages. A ने काय केलं, 14 villages ना visit दिली, and salesman B visited 12 villages. None of them visited 2 villages. How many villages are visited by both the salesmen? Okay, so that's the correct answer आहे D, 8. Then the next question, how many villages were visited by at least one salesman? आता बघा ह्यांनी काय सांगितलंय, 2 villages ना त्यांनी विजिट दिलं नाही. सो टोटल विलेजेस किती होते, 20. सो कितीला त्यांनी विजिट दिले असेल, सो ऍटलिस्ट त्यांनी 18 villages ना तरी विजिट दिली असणार आहे. ओके. सो जो 33 to 34 चे जे क्वेश्चन्स आहेत ते या हे जे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरती बेस्ड आहे. खूपच इझी क्वेश्चन्स आहेत, प्लस मायनस करून तुम्हाला त्यांचे आन्सर काढायच्यात. सो 33चं मी फक्त तुम्हाला इथं आन्सर सांगते. सो 33चं जे आन्सर आहे, 33चा आन्सर डी आहे आणि 34चा आन्सर बी आहे. ओके. सेम इथे यांनी काय दिलंय, त्यांनी डाटा दिला आणि त्या डाटावरून तुम्हाला काय करायचं, हे जे खालचे क्वेश्चन्स आहेत, खालचा एक क्वेश्चन आहे ते तुम्हाला आन्सर करायचा. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे डी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ फाईल फॉर्मॅट अँड द करस्पॉन्डिंग फाईल फॉर्मॅट. सी, JPEG म्हणजे ऑफकोर्स इमेज फाईल असते, करेक्ट आहे. PPTX म्हणजे प्रेझेंटेशन फाईल असते, करेक्ट आहे. व्हिडिओ फाईलला FLV आणि ऑडिओ फाईलला WPT. सो हे इनकरेक्ट आहे. 4th वन इज इनकरेक्ट. So next question, in the context of IT, that is information technology, what is cloud computing? So the correct answer is C. It is internet-based computing which provide shared computer processing and data to digital devices on demand. So this is the correct answer. Next question, what is the name of the international encoding standard for
used with different languages and scripts, by which each letter, digit, or symbol is assigned a unique numeric value that applies across different platform, device, or language. So its correct answer is B, Unicode. Okay, so next question. Which of the following options show the correct chronological order of communication technologies? सो आधी काय आलं आणि म्हणजे नंतर नंतर काय काय कोणती कोणती टेक्नॉलॉजीज येत गेली ते आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये सांगायचं. सो द करेक्ट आन्सर इज बी. पहिलं टेलिग्राफ आलं, मग मूवी कॅमेराज आले, रेडिओ अँड देन टेलिव्हिजन. सो बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टिपिकली फीचर ऑफ वेब 2.0 एन्व्हायरमेंट. सो ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे फर्स्ट, युजर्स रिमेन ॲज सिम्पली पॅसिव्ह कन्झ्युमर्स ऑफ कंटेंट. सिम्पल आता ते राहिलेले नाही आहेत वेब 2.0 मध्ये तरी, आणि हे बाकीचे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते करेक्ट आहेत. इंटरनॅशनल सोलार अलायन्स हेडक्वार्टर्स इज लोकेटेड ॲट हरियाणा, इंडिया. Which city hosted the United Nations Climate Change Conference, ज्याला COP21 पण म्हटलं जाते, where the Paris Agreement was negotiated and adopted? कुठं झालं हे तर पॅरिसमध्येच झालेलं. Which schedule of the Environment Protection Act 1986 lists industries that require mandatory environment clearance? सो जर का आन्सर की बघितलात तुम्ही तर ह्याचा एकही ऑप्शन करेक्ट नाही आहे. सो आन्सर की मध्ये ह्याचा जो ऑप्शन आहे त्याला 9 म्हणून दिलेला आहे. 9 म्हणजे कोणताही ऑप्शन करेक्ट नसतो किंवा क्वेश्चन तरी रॉंग असतो. सो हा क्वेश्चन कॅन्सल आउट झालेला आहे एक्झाम मधून. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ डज न्यूट्रिएंट पोल्युशन अफेक्ट मराईन इकोसिस्टम. जर खूप जास्त न्यूट्रिएंट असेल राईट मराईन मध्ये, वॉटर मध्ये, तर काय होणार आहे? इट ट्रिगर्स हार्मफुल आल्गल ब्लूम्स. तिथं algaeची काय होणार आहे? ग्रोथ होणार. Which of the following is the effect of air pollution on leaves that causes killing or collapse of tissues? So the right answer is A, necrosis. During British period in India, Lord Curzon had organized dash for development of Indian education. So Simla Educational Conference is the correct answer. The Sadler Commission was a commission set up to inquire into the conditions and problems of University of Calcutta. So A is the correct answer. In Buddhist educational traditional, in order to become a guru, the person has to go through following series. So the correct series is Shraman, Bhikkhu and Upadhyaya. This is the correct answer. In Vedic educational tradition, the word Upanishad literally means sitting near Guru to learn. Is the correct answer. B is the correct answer. Then the last question, according to Jainism education tradition, the first method of learning is prarthana or prayer. सो या प्रकारे MHC 2025 चा जो पार्ट 1 होता त्याचा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओज मध्ये आपण लाईफ सायन्सचे पेपर ही सॉल्व्ह करू. थँक्यू.